नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण ज्वारीच्या पिठाचा एक खूप छान टेस्टी असा नाश्ता करणार आहोत। ज्वारीचं पीठ आहे, आपण वाफवून करणार आहोत, त्यामुळे हे खूपच पौष्टिक आहे। तर ज्यांना डायबिटीज आहे किंवा जे वेट लॉस करतायत त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे। खूप चविष्ट असं हे तयार होतं। माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला हे कसं करायचं आहे ते आता आपण बघूया। ज्वारीच्या पिठापासून नाश्ता करण्यासाठी सुरुवातीला एक कढई घेतले, त्याच्यात मी हा 1 कप पाणी घालते, अजून अर्धा कप घालायचं, म्हणजे एकूण आपण 1.5 कप पाणी याच्यात घालायचं आहे। तुम्ही ज्या वाटीने पीठ वगैरे मोजणार आहे त्याचंच प्रमाण ठेवायचं वाटीचं। आता मी कपने मोजणार आहे, त्यामुळे मी त्या कपने पाणी घातलं। याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि याच्यात 1 चमचा तेल घालून द्यायचं आहे। आता पाण्याला उकळी येऊ देऊया। आता इथे बघा पाण्याला उकळी आली आहे। आता गॅस कमी करायचा आणि आपण ज्या कपने पाणी मोजले त्याच कपने मी अर्धा कप इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे। पीठ घालताना थोडंसं हलवून घालायचं आणि त्याच कपने मी अर्धा कप इथे रवा घेतला आहे। आता हे मिक्स करायचं। सुरुवातीला जरी पातळ वाटलं तरी ते जसं शिजणार तसं ते घट्ट होत जातं। त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। बघा असं एकसारखं हलवायचं। आता इथे बघा याचा असा गोळा तयार झाला आहे। आपल्याला इतपतच हे करायचं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे गार नाही करायचं आहे, फक्त थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे, म्हणजे आपण याला सहज हात लावू शकू इतकं होऊ द्यायचं। आता इथे मी एक चाळण घेतली आहे, चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं खाली। आपण हे वाफवून घेणार आहोत, तर हातालाही थोडंसं तेल लावायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि याला थोडंसं असं मध्ये प्रेस करायचं। हे बघा असं, आणि ह्या असे गोळे करून आपल्याला चाळणी त्याला वाफवून घ्यायचं आहे। हा नाश्ता ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे, किंवा ज्यांना शुगर असेल, साखर चालत नाही, त्यांच्यासाठी खूप छान आहे हा नाश्ता। नक्की करून बघा। आता हे असे सगळे मी गोल करून घेते। आता इथे बघा, इथे मी असे सगळे शेप करून तयार केलेत। आता मी गोल केलेत, तुम्हाला जर असे लहान लहान लांबट रोल करायचे असेल तरीही तुम्ही करू शकता। आता हे आपण वाफवून घेऊया। आता इथे बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं, पाणी चांगलं गरम झालं आहे। त्याच्यावर आता ही चाळण ठेवायची आणि याला झाकून एक 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया। आता हे मी वाफेवर एक 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतलं आहे। आता हे थंड करून घेऊया। आता इथे कढई ठेवली आहे, त्यात थोडं तेल घातलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यात घालायची थोडी मोहरी, थोडंसं जिरं, एक लहान अर्धा चमचा घालायचं। याच्यात घालूया एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे, ती घालायची, कढीपत्ता घालायचा आणि इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतले, ते घालायचे। सगळं व्यवस्थित आता मिक्स करूया। आता आपण जे शेक करून घेतले होते ते थंड झाले, ते याच्यात घालूया। व्यवस्थित गार करायचं आणि मग घालायचं। हलवून घ्यायचं। आता इथे मी पेरी पेरी मसाला घेतला आहे 1 चमचा। तुमच्याकडे असेल तर हा मसाला घाला, नसेल तर त्याऐवजी तुम्ही सांबार मसाला घालू शकता। हे बघा असा मसाला वरून घालायचा, म्हणजे याची एक फ्लेवर आपल्या नाश्त्याला येतो। नसेल तर सांबार मसाला घातला तरी चालेल। हे खूप छान होतं, टेस्टी होतं, नक्की करून बघा।
आता याच्यात घालूया वरून कोथिंबीर. आता आपण हे शिजवूनच घेतलेलं आहे, त्यामुळे आता ह्याला खूप वेळ परतण्याची गरज नाही आहे. फक्त त्याला मसाल्याचे कोटिंग येईपर्यंत परतायचं आहे. आता इथे आपला हा नाश्ता तयार आहे. गॅस बंद करूया. आता इथे बघा, इथे हा आपला नाश्ता करून तयार आहे. जर हे जवळून बघितलं तर खूप छान असं सॉफ्ट झालं आहे आणि हेल्दी आहे, कारण आपण हे ज्वारीच्या पिठापासून बनवलं आहे, उकडून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.